श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून मी आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. उद्या 5 डिसेंबरला आहे कालभैरव जयंती आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कालभैरव अष्टकाचे 11 अनुष्ठान हे कसे करायचे आहे, कालभैरव अष्टक आपल्याला उद्याच्या दिवशी 11 वेळा कसं पठण करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला कालभैरवांचा कोणता मंत्र हा उद्याच्या दिवशी पठण करायचा आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. उद्या आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे कालभैरवांचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला कालभैरवांचं दर्शन हे घ्यायचं आहे. कालभैरव देवतेचे मुख्य कार्य आहे ते म्हणजे अपराध्यांना दंड करणं. कालभैरवांना भैरवनाथ असं सुद्धा म्हटलं जातं. या भैरवनाथांची मूर्ती ही उग्र आणि वृक्ष आहे. अपराध्यांना दंड करणं हे त्यांचे ब्रीद वाक्य आहे. शासन करण्यास लागणारा दंड म्हणजेच सोटा हा भैरवनाथांच्या हातामध्येच आहे, म्हणून त्याला दंडपाणी असं सुद्धा म्हटलं जातं. कालभैरवनाथांचा आवडता प्राणी आहे तो म्हणजे कुत्रा आणि नगराचे रक्षण करणे हे कालभैरवनाथांचे प्रमुख कार्य आहे. इमानदार आणि आपल्या मालकाचे सदैव रक्षण करणारा असे प्रतीक असलेला कुत्रा हा कालभैरवनाथांचा आवडता प्राणी आहे. कालभैरव देवता ही शिस्तप्रिय आणि न्यायप्रिय अशी देवता आहे. कालभैरव देवता ही चुकीचे वागणाऱ्यांना, खोटं बोलणाऱ्यांना आणि इतरांना त्रास देणाऱ्यांना शासनही करत असते. त्या उलट खरे बोलणाऱ्यांना, इतरांना मदत करणाऱ्यांना आणि सन्मार्गावर चालणाऱ्यांना कालभैरव देवता ही प्रसन्न होऊन नेहमी आशीर्वादही देत असते. अशा या कालभैरवाच्या उपासनेचे व्रत करणारा मनुष्य हा सर्व पापापासून मुक्त होत असतो. कालभैरवनाथांची मूर्ती ही विकराळ आणि भयंकर स्वरूपाची अशी आहे आणि तिच्या दर्शनाने आपले जे काही संकटे आहेत ती दूर पळून जातात. आपल्याला जर विनाकारण भीती वाटत असेल, कुठल्या तरी शत्रूपासून जर त्रास होत असेल किंवा जर कोर्ट कचेऱ्यांमध्ये तुम्ही फसला असाल, तुमचे जर कोणाकडे पैसे अडकलेले असतील किंवा कुठल्याही कामामध्ये तुमचं जर मन लागत नसेल, असाध्य अशी शारीरिक व्याधी जर तुमच्या मागे लागली असेल किंवा तुमचे कुठलेही काम जर तुमच्या मनासारखे होत नसेल किंवा पिशाच बाधा असेल, नजर लागली असेल, त्याचप्रमाणे घरामध्ये निगेटिव्ह असं वाटत असेल आणि घरामध्ये सतत भांडणं होत असतील, वादविवाद होत असतील, तर तुम्हाला उद्याच्या दिवशी कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव मंदिरामध्ये जायचं आहे आणि कालभैरवनाथांचं दर्शन हे घ्यायचं आहे आणि कालभैरवनाथांना नारळ, खडीसाखर, हार हे अर्पण करायचं आहे. आणि कालभैरवाष्टक हे स्तोत्र जे आहे ते आपल्याला त्या मंदिरामध्ये बसूनच 11 वेळा पठण करायचं आहे. कालभैरवाष्टकाचे 11 वेळा पठण करून आपल्याला कालभैरवाष्टकाचे अनुष्ठान हे करायचे आहे. आणि जर कालभैरवनाथांचं मंदिर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही नसेल तर स्वामी समर्थ महाराजांचा जर केंद्र असेल तर त्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तिथे जाऊन सुद्धा महाराजांचं दर्शन हे घेऊ शकता. त्याचप्रमाणे आपण कालभैरव मंदिरामध्ये जाऊ तेव्हा आपल्याला नैवेद्य म्हणून कालभैरवनाथांना वांग्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य हा आपल्यासोबत घेऊन जायचा आहे आणि त्यासोबतच एक लिंबूची फोड आणि कांदा याचा सुद्धा नैवेद्य आपल्याला त्या भाजी भाकरीसोबत दाखवायचा आहे. तर आपल्याला कालभैरव अष्टकाचे 11 वेळा अनुष्ठान हे कसे करायचे आहे, तर आपल्याला 11 वेळा कालभैरव अष्टक स्तोत्र हे जे आहे नित्यसेवेमध्ये दिलेले आहे ते पठण करायचे आहे. आणि हे पठण करत असताना आपल्याला सुरुवातीला जे 8 ओव्या, ज्या 8 श्लोक दिले आहेत तितकेच म्हणायचे आहे. आणि ज्यावेळेस आपण 11व्या वेळा कालभैरवाष्टक हे पठण करू तेव्हा 9वा जो श्लोक आहे, 9वी जी ओळ आहे ती फलश्रुती आहे, ती आपल्याला सगळ्यात शेवटी 11व्या वेळा पठण करायची आहे. म्हणजेच कालभैरवाष्टकामध्ये सुरुवातीपासून जे 1 ते 8 ओव्या किंवा श्लोक जे दिलेले आहेत ते आपल्याला सलग 1 ते 11 वेळा पठण करायचे आहे. आणि 11व्या वेळेस आपल्याला 9वा जो श्लोक आहे, 9वी जी ओवी आहे, जी फलश्रुती दिली आहे ती शेवटी पठण करायची आहे. ही फलश्रुती आपल्याला सगळ्यात शेवटी पठण करायची आहे. याप्रमाणे कालभैरवाष्टक हे 11 वेळा पठण करून त्याचे अनुष्ठान हे आपल्याला उद्याच्या दिवशी करायचे आहे. त्याचप्रमाणे हे कालभैरवाष्टक तुम्ही 11 वेळा तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे कालभैरवनाथांचं मंदिर नसेल तर तुमच्या घरी सुद्धा करू शकतात किंवा त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये सुद्धा करू शकतात. तर याप्रमाणे आपल्याला कालभैरवाष्टकाचे पठण हे करून त्याचे अनुष्ठान हे करायचे आहे. आणि आता कालभैरवनाथांचा कोणता मंत्र हा आपल्याला जपायचा आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला आता सांगणार आहे. कालभैरवनाथांचा मंत्र आहे तो म्हणजेच ओम कालभैरवाय नमः. या मंत्राचा सुद्धा आपल्याला उद्या 1 माळ हा जप करायचा आहे. कालभैरवनाथांच्या प्रार्थनेचा भावार्थ असा आहे की त्यात
त्याच्या भव्य, विशाल आणि विक्राळ स्वरूपाचे वर्णन हे केले आहे. हजारो नेत्र, शिरे व बाहू असलेल्या, हजारो चरण असलेल्या जटारहित ईश्वरा भैरव, या पुण्ययुक्त अर्घ्याचा तू स्वीकार कर. तू महान शक्ती असून निर्विकार व शुद्ध आहेस. तुला आम्ही हे अर्घ्य देत आहोत. त्यामुळे शंकरास आवडत्या अशा भैरवा तू संतुष्ट हो, असा कालभैरवनाथाच्या प्रार्थनेचा भावार्थ आहे. तर याप्रमाणे उद्याच्या दिवशी आपल्याला कालभैरवनाथांची प्रार्थना करायची आहे आणि त्यांची सेवासुद्धा करायची आहे. त्याचप्रमाणे कालभैरवाष्टकाचे पठणे सुद्धा आपल्याला करायचे आहे आणि कालभैरवनाथांचा जो मंत्र आहे त्याची सुद्धा एक माळ आपल्याला जपही करायची आहे. उद्या जर याप्रमाणे आपण कालभैरवनाथांची सेवा केली तर आपल्याला जी काही शत्रुपीडा असेल किंवा आपले जे काही अडचणी असतील किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील, तुमच्या मार्गामध्ये ज्या काही अडचणी येत असतील त्या नक्कीच दूर होतील. ज्याप्रमाणे आपण आपला वाढदिवस असतो त्या दिवशी आपण ज्याप्रमाणे खुश असतो त्याचप्रमाणे कालभैरवनाथांची उद्या जयंती आहे आणि त्यांच्या या जयंतीच्या दिवशी आपण त्यांना त्यांची सेवा करून प्रसन्न जर करून घेतले तर त्यांची आपल्यावर सदैव कृपाही राहत असते. आणि त्याचप्रमाणे कालभैरवाष्टकाचे आपण पठण केल्याने आपल्या भोवती कालभैरवनाथांचे संरक्षण कवच हे तयार होत असते. हे संरक्षण कवच आपल्या स्वतःभोवती सुद्धा तयार होते, त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण कुटुंबाभोवती सुद्धा तयार होत असते. या संरक्षण कवचामुळे आपल्यावर कोणाचीही वाईट दृष्टी पडत नाही, त्याचप्रमाणे कुठल्याही वाईट शक्तीचा प्रभाव हा आपल्यावर होत नाही. आणि म्हणूनच दररोज संध्याकाळी आपल्याला कालभैरवाष्टक हे स्तोत्र पठण करण्यासाठी सांगितले जात असते. तर याप्रमाणे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला कालभैरवाष्टक या स्तोत्राचे 11 वेळा पठण करून अनुष्ठान हे कसे करायचे आहे आणि कालभैरवनाथांचा कोणता मंत्र हा आपल्याला उद्याच्या दिवशी जपायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे. जर तुमच्यावर कोणी खोटा आळसुद्धा जरी घेतला असेल तरीसुद्धा तुम्ही उद्या कालभैरवनाथांचं दर्शन घेऊन याप्रमाणे त्यांची सेवा जर केली तर त्या त्रासापासून सुद्धा तुमची मुक्तताही होत असते. याप्रमाणे कालभैरवनाथांची सेवा जर केली तर स्वतः कालभैरवनाथ हे तुमचे संरक्षण हे करतील आणि तुमची त्या दोषातून मुक्तता होईल. आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी कालभैरव जयंतीला आपल्याला सर्वांना कालभैरवनाथांचे दर्शन हे घ्यायचे आहे आणि त्यांची सेवा सुद्धा करायची आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.